नमस्कार, वैसास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आमच्या वेदश्री बाळाचं बोरनन आहे। त्यासाठी सुंदर अशी रांगोळी काढून घेतलेली आहे। औक्षणाचं ताट, तिळगुळाची भातुकली केलेली आहे, पतंग आणि बाहुली हे मी घरीच तयार केलेलं आहे। ह्याचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन। चॉकलेट, तिळाचे लाडू, मुरमुऱ्याचे लाडू हे पण पदार्थ घरीच बनवलेले आहेत। ऊसाचे कांडे, चिक्के, ओला हरभरा, बिस्किट, गाजराचा हलवा, बोर, भुईमुगाच्या शेंगा, मुरमुरे, हा काळा ड्रेस आणि हलव्याचे दागिने। हे सुंदर असं कमळाचं फूल सुनबाईंनी स्वतःच तयार केलेलं आहे घरी, आणि डेकोरेशन पण तिनंच तयार केलेलं आहे। आता आपण बाळाला ड्रेस घालून घेऊया। हा ड्रेस मी शिवलेला आहे घरी। यंदा संक्रांतीला काळा कलर घालायचा नव्हता, पण दुसऱ्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत कधी पण घातला तरी चालतो काळा ड्रेस। ड्रेसवर टकोचं पण शिवलेलं आहे, छान बसलेला आहे ड्रेस। काळ्या ड्रेसवर हे पांढरे शुभ्र हलव्याचे दागिने बघा किती छान दिसतात। असे सगळे हलव्याचे दागिने घालून घ्यायचे बाळाला। अशा प्रकारे आमचं बाळ तयार झालेलं आहे। आता बाळाला सगळ्यांनी औक्षण करून घ्यायचं। हा एक शिशु संस्कार आहे। मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत बोरनन केलं जातं। बोरनन हे बाळ 5 वर्षाचं होईपर्यंत करतात। बदलत्या ऋतूनुसार आपल्या बाळाच्या आरोग्यावर कुठलाही परिणाम होऊ नये, आपलं बाळ निरोगी राहावं म्हणून बोरनन केलं जातं। लहान मुलांना बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात उपलब्ध असलेली सगळी फळे, ऊसाचे तुकडे, गाजर, भुईमुगाच्या शेंगा, ओला हरभरा, तिळगुळ आणि चॉकलेट, बिस्किट हे सगळं मुरमुऱ्यामध्ये वस्तू एकत्र करून बाळाच्या डोक्यावर मापट्याने किंवा ग्लासने टाकतात। मुरमुऱ्यातली बोरे बाळाच्या डोक्याला लागू नयेत म्हणून जास्त उंचावरून पण नाही टाकायचं। नंतर ह्यातले चॉकलेट, बिस्किट, बोरं लहान मुलं आवडीने वेचून घेतात। ह्या ऋतूत येणारी फळं खाण्याची सवय मुलांना लागते म्हणून बोरनन केलं जातं। अशा प्रकारे आमच्या वेदश्री बाळाचं बोरनन झालेलं आहे। तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।